आरक्षण एकता समितीच्या वतीने अनुसूचित जातीच्या अ, ब, क, ड उपवर्गीकरणाच्या विरोधात धरणे आंदोलन. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या संभ्रमावस्थेत असलेल्या महाराष्ट्र शासनाने बदर एकल समिती उपवर्गीकरणाच्या अभ्यासासाठी नेमलेली होती. परंतु सदर एकल समिती अनुसूचित जातीतील कोणत्याही जातीवर्गाचा अभ्यास न करता, चर्चा न करता, तक्रारी ऐकून न घेता जे उपवर्गीकरण करून महाराष्ट्रामधील अनुसूचित जातीमध्ये तोडफोड करून त्यांच्यामध्ये भांडणे लावण्याचे जे षडयंत्र चालू आहे, त्याविरोधात आज 27 जून रोजी सोलापूर जिल्हा परिषद पूनम गेट या ठिकाणी धरणे आंदोलन आरक्षण एकता समितीच्या वतीने आयोजित केले गेले होते. सदर आंदोलनाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली. आंदोलनाची रूपरेषा आरक्षण एकता समितीचे निमंत्रक आप्पासाहेब लोकरे यांनी केली. यानंतर आयू आगावणे साहेब, सच्चिदानंद भटकर, राजकुमार कांबळे साहेब, मातंग समाजाचे नितीन कांबळे साहेब, मेजर शिवपुत्र घटकांबळे, तुकाराम कांबळे साहेब, बाबूराव इंगळे साहेब, वामन धुळराव, फारुखभाई शेख, अंगद मुके साहेब, राजरत्न फडतरे साहेब, सनके वकील, धुळराव मॅडम, श्वेताताई राजगुरू, दीप्ती माने इत्यादींनी आपल्या विचारातून अ, ब, क, ड उपवर्गीकरणाचा निषेध केला. शेवटी सुनील डांगे साहेबांनी कार्यक्रमातील मान्यवराचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य सिद्धार्थ जाधव, मच्छिंद्र अंगुले सर, नागेश माने साहेब, रॉबर्ट गौडर, ॲडव्होकेट श्रीकांत बनसोडे साहेब, माजी IAS अधिकारी शैलेंद्र सरवदी साहेब, अविनाश शिंदे साहेब, योगेश गायकवाड, इरेश मबरूबखानी इत्यादींनी सहकार्य केले. दिलेला अनमोल असा भारतीय संविधान. नको म्हण, पत्रकार म्हणून मी आलो म्हणतोय. जमलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींना मानाचा जय भीम. मित्र हो, आज आपण प्रस्तावित असलेल्या शासनाच्या अबकड वर्गीकरणाच्या धोरणाला विरोध दर्शवण्यासाठी जमलेलो आहोत. असंवैधानिक अशी ही मागणी भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या एका उल्लेखानं सुरू झाली. वास्तविक पाहता अनुसूचित जातीमध्ये ज्या सर्व महाराष्ट्र शासनाच्या सूचीमध्ये 59 जाती आहेत, त्यापैकी संविधानाच्या विरोधात आहे. तेव्हा आपणा सर्वांना 59 जातींना एकत्रित आलं पाहिजे. त्याकरिता आज सोलापूरमध्ये अबकड उपवर्गीकरणाची समिती आहे. अशा पद्धतीचे महाराष्ट्र लेवलला सुद्धा समिती व्हायला पाहिजे आणि प्रत्येक 59 जातींना आपण आता समजून सांगायला पाहिजे की आपण सर्वांनी शिकलं पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. खऱ्या अर्थानं आज आपण जागृत झालो पाहिजे, सजग असलं पाहिजे. जे काय आपल्याला आरक्षण आहे ते मिळत तर देतच नाहीत. सगळं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे आरक्षण कधी संपलेलं आहे. परंतु आपल्यामध्ये जातीमध्ये भांडण लावून या ठिकाणी त्यांची जे काय गरम तव्यावर पोळी भाजून घेण्याचा उद्देश दिसतो आणि राजकारण करण्याचा उद्देश दिसतो, त्याला आपण सर्वांनी विरोध करण्यासाठी म्हणून सर्व 59 जातीमध्ये आपणाला आता जागृत करण्याची गरज आहे. सर्वांनी आता आपण जास्तीत जास्त शिकत आहोत, उद्योग व्यवसाय वापर करत आहोत, शासनामध्ये नोकऱ्या सुद्धा आरक्षणाच्या माध्यमातून आपल्याला मिळायला पाहिजेत. पण बघतो आपण सगळीकडे कॉन्ट्रॅक्ट बेसिस सुरू आहे. म्हणजे त्यांची नीती जी आहे ना, ती काळात त्यांचं ते सगळं आपल्याला दिसून येत आहे. म्हणून त्यांनी अबकडचा या ठिकाणी घाट घातलेला आहे. तेव्हा मी आपल्याला सगळ्यांना या महाराष्ट्रातील सर्वांना विनंती करतो, 59 जातींना, की आपण सर्वजण महाराष्ट्र शासन जर काय आपल्यावरती असा निर्णय लादत असेल तर आपण सर्वांनी त्याला विरोध करण्यासाठी एकत्रित आलं पाहिजे. आणि आपला एकच उद्देश असला पाहिजे, बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे, की शिका, संघटित व्हा आणि चांगल्या पद्धतीने संघर्ष करा, की जेणेकरून आपली उन्नती व्हायला पाहिजे. आर्थिक उन्नती, सामाजिक उन्नती, शैक्षणिक उन्नती, धार्मिक उन्नती, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व हे बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे. सर्वांना समान संधी आणि समाज या ठिकाणी एकत्रित येण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठीच आरक्षण आहे.
तेव्हा खऱ्या अर्थानं आरक्षणचे लाभ मिळण्यासाठी आपण सजग असलं पाहिजे आणि एकत्रित आलं पाहिजे. आणि आपल्या विरोधात जर काही शासन मुद्दाम होऊन आपल्या विरोधात या ठिकाणी जर काय डाव रचत असेल तर त्याला विरोध करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्र लेवलला अशा पद्धतीची संघटना आपण एकत्रीकरणची काढून आपण अबकडाला विरोध केला पाहिजे. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. च्या विरोधामध्ये काय मत आहे ते व्यक्त करावे. सर्वांना जय भीम. तिन्ही पण एकत्र बघा. मनोज महादेव कांबळे माझं नाव आहे आणि मी आंबेडकरवादी मातंग आहे. जे आता महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे उपवर्गीकरण अबकड, याला माझ्याकडून आणि माझ्या तालुक्याकडून आपल्या सर्वांना या अबकड्याच्या विरोधात जे आंदोलन चालू आहे त्याला माझं पूर्ण पाठिंबा आहे. जय भीम.